अजब रमा राघवची जोडी। काहीच उपयोग नाहीये का? तुला खरं सांगू का? नाही होणार आहे अगं काहीच उपयोग। मग मी आता काय करायचं? दादाला ना तुझी हुशारी अट्रॅक्ट करू शकेल, ती दाखवून दे तू त्याला। म्हणजे एखादा कम्प्युटर कोर्स कर आणि हो इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लाव। इंग्लिश? अगं इंग्लिश आणि माझा तर 36चा आकडा आहे। हे बघ, तुला जर दादाला इम्प्रेस करायचं असेल ना तर तुला हे 36ला 63 मध्ये बदलावं लागेल। मग अशी फाड फाड इंग्लिश बोलणारी स्मार्ट अश्विनी माझी वहिनी होऊ शकेल। येऊ मी? थँक्यू। हो गॉड, आता हा पथकडेवाला खरं बोलणार। इडियट। लावण्य मॅडम कडून पैसे आणि मेसेज। कोणी काहीही विचारलं तरी तोंडातून शब्द सुद्धा काढायचा नाही। गाठ माझ्याशी आहे। तुम्ही जरा बाहेर या ना। का म्हणजे काय झालं? या तर प्लीज। तुम्ही इथे यावेळी आता कशाला? म्हणजे मी जे काही केलंय त्याची प्रामाणिकपणे कबुली दिली ना त्या दिवशी मी, आणि आता माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये। अहो पण आम्ही अजून तुम्हाला काही विचारलंच नाहीये। हे बघा, तुम्ही आम्हाला फक्त एवढंच सांगा की इतके दिवस तुम्हाला हे सगळं कबूल करावंसं नाही वाटलं, मग अचानक असं काय झालं की तुम्हाला सगळं हे खरं बोलावंसं वाटलं? तुम्ही पुरोहितांच्या घरी येऊन सगळं कबूल का केलं? कोणी सांगितलं तुम्हाला? अहो कोणी कशाला सांगेल मला? मी त्या दिवशीच म्हणालो तुम्हाला की माझं मनच मला खात होतं। गजानन गुरुजींनी एवढा सज्जन माणूस, त्यांना फसवल्याचं पाप मला चैन पडू देत नव्हतं। अच्छा, म्हणजे आमच्या कुटुंबात वादाची ठिणगी टाकून तुम्ही पापातनं मुक्त झालात का? नाही नाही, मला असं काहीच करायचं नव्हतं। मी हवं तर पुन्हा सगळ्यांची माफी माग। काही गरज नाहीये तुम्ही माफी मागण्याची। त्यापेक्षा आबांसमोर खरं काय ते सांगा, तेव्हा तुम्ही खरं पापातनं मुक्त व्हाल। हो प्लीज प्लीज तुम्ही घरी या आणि अंकल गुरुजींना सांगा कोणी तुम्हाला कन्फेस करायला सांगितलंय ते। हो मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा, मी स्वतःहून आलो होतो। तुम्हाला नाही ना खरं बोलायचं, ठीक आहे नका बोलू, पण निदान आबांसमोर हे तरी सांगा की रमाचा यात काही दोष नाहीये, इतकं तरी कराल? नाही हो, मला माफ करा, मला तर त्या भानगडीत नाही पडायचं। मी जे काही केलं ते सगळं तिथे कबूल केलं ना, माफी मागितली ना सगळ्यांची, आता तो विषय माझ्यासाठी तिथेच संपलाय। प्लीज आता काही नको। फाईन, तुम्हाला नाही सांगायचं ना काही, नाही कबूल करायचं, ठीक, मग आता आम्ही पोलीस कंप्लेंट करू, मग पोलिसांनाच काय ती उत्तरं द्या। चल राख। हो चला। नाही हो, ऐका ना, पोलीस स्टेशन नको, पोलीस नको। मी हवं तर गुरुजींना येऊन सांगतो की जे काही घडलं, जे काही मी केलं त्याच्यामध्ये या मॅडमचा काहीच हात नव्हता। प्लीज पोलीस स्टेशन नको।
काय चाललंय यांचं? इतका वेळ काय बोलतायत एकमेकांशी? इडियट, पैसे खाऊन यांच्याशी खरं नाही ना बोलणं? चला लगेच चला तुम्ही. चला. हा कुठे चाललाय यांच्या बरोबर? गॉड, हो गॉड, हा माणूस जाऊन त्या कचऱ्यांना भेटणार, माझी सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. नाही, काही करून याला थांबवायलाच हवं. इडियट, पैसे हवे असतील तेव्हा लगेच फोन उचलतात. आता नाही उचलणार. गॉड, आता फायनल ऍक्शन मलाच घ्यायला. दादा दादा, राघव पटकन ऑटो घेऊन हो त्यांना उचला. रिक्षा. आरुषी, अगं ती आपली ऑर्डर पार्सल केली होती ती आली? लावण्यताई, आलात तुम्ही लवकर? काय झालंय, तुम्ही अशा टेन्शन मध्ये का वाटताय? नाही, कुठे काय नाही, काहीच टेन्शन नाहीये. हो नक्की, कुठे काय? लावण्यताई, नक्की काही झालं नाही ना? नाही, कारण तुमच्याकडे बघून असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नाही, ते हे गाडीच्या मागे कुत्रा लागला आणि मग खूप घाबरले मी, म्हणून बाकी काहीच नाही. नथिंग, एव्हरीथिंग इज ऑलराईट. आले. राघव, ते ओके आहेत ना? हो हो रमा, काळजी करू नकोस. डॉक्टर म्हणाले ना की काही फार गंभीर नाहीये म्हणून. मग अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं अरे, मला कळतच नाहीये ते काका पडले कसे. राघव, त्यांना कोणी मुद्दाम पाडलं नसेल ना? नाही, त्यांना कोणी मुद्दाम का पाडेल रमा? आणि पाडलं जरी असतं तरी आपल्याला कळलं असतं ना, आपण पुढेच होतो त्यांच्या. मी सांगतो तुला रमा, त्यांची बाईक घसरली असणार. मला तर खूप टेन्शन येतं. आपण आता काय करायचंय? अंकल गुरुजींसमोर कोण खरं सांगेल? मी तोच विचार करतोय रमा. तो चोर तर आता जेलमध्ये, त्याला नाही आपण आबांसमोर आणू शकत. ए राघव, आयडिया. मी जेलमध्ये त्या चोराला भेटायला जाते आणि मी इनोसेंट असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेते. तर काही उपयोग होणार नाही रमा. आबा एका चोराच्या बोलण्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार. मग आता काय करायचंय राघव? आपल्याकडे शेवटचा ऑप्शन आहे रोहित. दॅट्स इट. खरंय, रोहितला शोधावाच लागणार आपल्याला. रमा, तुझ्याकडे फोन नंबर होता ना त्याचा? हो, एक सेकंड. कॉल करून बघ जरा.